का रे बा मार्गन, आज भी हारला तू, पण तारीफ करावं लागेल तू की तूने 102 रन मारले. काय सांगशील, काय खाऊन आला होता आज? काय सांगू मी, भारताचे एवढे मोठे रन पाहून भेलोच होतो मी. मला भूक बी बम लागली होती. मग युवराज फिल्डिंगला गेल्यावर मी त्याच्या बॅगेतून अर्धा पिझ्झा चोरून खाल्ला होता बा. पाय रे बाबू युवराज, त्या भैताळाने ती कचोरी खाल्ली आणि सांगते की पिझ्झा खाल्ला. का रे बा युवराज, एवढ्या दिवसाचा फ्लॉप चालला होता तू, आज अचानक 150 रन मारले तुया. कसं वाटून राहिलं तुले, काय सांगशील आम्हाला? हा नक्कीच, मी खरंच लय फ्लॉप गेलो. पण पहिली मॅच झाल्याबरोबर जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझ्या बायकोनं मला लय झापलं. लय बोलली मला ते. काऊन रे बा, काऊन बोलली तुझी बायको तुले? काही नाही, माझी बायको म्हणे की केदारचे आई बाबा आणि बायको शेगावला गेले होते, त्यांना कचोऱ्या आणल्या त्याच्यासाठी, आणि तुम्ही मला आपलं लग्न झाल्यापासून एकदा बी गजानन बाबाच्या दर्शनाला नेलं नाही. मग मी तेव्हाच गाडी करून माझ्या आई बाबाले आणि बायकोले घेऊन शेगावला गेलो आणि तटी गजानन बाबाचं दर्शन घेतलं आणि शेगावच्या कचोऱ्या खाल्ल्या आणि माझ्या टीमसाठी बी 5-6 कचोऱ्या घेऊन आलतो. आणि आज मी कचोरी खाऊनच मैदानावर एवढे रन काढू शकलो. आणि धोनी भाऊनं बी मला एक कचोरी मागितली होती आणि त्या मॉर्गननं माझ्या बॅगेतली अर्धी कचोरी चोरून. हा माहित आहे मला, ही सगळी गजानन बाबाजी आणि त्यांच्या कचोरीची कृपा आहे. जय गजानन. अरे भाऊ युवराज, एक फोटो काढू द्या ना तुमच्यासोबत. हा भाऊ, तुमच्याकडे काही विषय करायचा?